माझ्या भाषणात कायमचा उल्लेख असतो की गोकुळचं दुसरं नाव म्हणजे क्वालिटी आणि क्वालिटी ही उत्कृष्ट दर्जाची असल्याकारणानं परदेशातून आपल्याला ही मागणी आलेली आहे. जवळजवळ 20 राज्यात म्हणजे 20 देशात आपला हा जाणार आहे. जरी एका देशात आपण आज पाठवत असलं ॲक्च्युली ही जी ऑर्डर ही जास्त आहे. 400 टनाची ऑर्डर ती नंतर देणार आहेत. पण 50 टनाची ऑर्डर त्यांनी आधी दिली त्यात 42 टनाचं आपण आज पाठवतो आहे कंटेनरची कॅपॅसिटीप्रमाणे. आणि मला आनंद आहे. याच्यापूर्वीसुद्धा आम्ही दुबईला माल पाठवलेला आहे, श्रीलंकेला माल पाठवला आहे. म्हणजे असं काही नाही आम्ही काही पाठवलाच नाही आहे. पण दर्जा उत्कृष्ट असल्याकारणानं त्या क्वालिटीज असल्याकारणानं भविष्यात ह्याची टेस्ट सर्टिफिकेट गेली पाहिजे आणि व्यापकता झाली पाहिजे. आपण युनिव्हर्सिटीमध्ये काम केलं पाहिजे हे सुरुवात केलेली आहे. आणि आपले संचालक बोर्ड जे कार्यक्षम संचालक बोर्ड आहे आणि उत्कृष्ट आणि सगळ्या गोष्टीला धाडसी निर्णय घ्यायला जरी मी चेअरमन असलो तर शेवटी सामुदायिक निर्णय आहे, टीम निर्णय असतो, त्याला सगळे साथ असते. म्हणून आपण आजचा कार्यक्रम करत असतो. घटक दिवशी मला अपेक्षा आहे की गाईचं वितरण व्यवस्था जे आपल्याला गाई दूध वाढवलेलं आहे त्याची वितरण व्यवस्था कशी काय करता येईल करून या पाऊच मॉडलमध्ये बाय प्रॉडक्टमध्ये देशात आणि देशाच्या बाहेर या करण्याच्या दृष्टीने आपण पावलं टाकलेले आहेत. ते यशस्वी होईल निश्चितच महालक्ष्मीच्या कृपेनं, एवढाच या निमित्तानं मला विश्वास आहे. दुसरा एक मुद्दा यातून एक आहे की देशाच्या अर्थव्यवस्था करण्यासाठी फॉरेन करन्सी आणण्याचा जो उद्देश जो असतो आहे त्याला GST नसते ऐकून ते उद्देशसुद्धा ह्यावेळी सोपे झालेला आहे. मी आता आम्हाला फॉरेन करन्सी मार्फत येणार, देशाला पैसे मिळणार आणि आम्हाला ट्रान्सफर करणार डॉलर्स आहे हे ते पूर्वी होत नव्हतं ट्रान्झॅक्शन. हा एक विषयसुद्धा देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावण्याचा प्रकार आहे. गोकुळच्या ताक, दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी, अधिक कूल. गोकुळ सोबत गोकुळ.